महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथून कोकाटे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी संदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। त्यांनी सांगून टाकले शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार। तर चला तर मग जाणून घेऊया सविस्तर। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। आणि मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते। तसेच अशाच प्रकारची नवनवीन माहिती माझ्या चॅनलवर मिळत राहील आणि ते समोर काय म्हणाले तुम्हाला ते देखील मी समोर दाखवणार आहे। आपल्याला माहीत आहे की निवडणुकीच्या पहिले सत्ताधारी घोषणा केल्या गेल्या होत्या, तसं आमचेच सरकार बनेल किंवा आम्हाला पहिल्यांदाच कोणतं काम करणार आहोत की ते म्हणजेच कर्जमाफी। त्यानंतर ते असे देखील म्हणाले की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू, पण सत्ता येऊन आता जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाले, त्यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाही आहे आणि मुख्यमंत्री देखील बोलायला तयार नाही, विरोधी पक्ष बोलायला तयार नाही। आपल्यासारख्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यांनी एकजूट होऊन अशाच पद्धतीने अटल राहून हा नारा लावून ठेवला तर नक्कीच याच्यावर अटळ तोडगा निघेल। तसंच मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की कर्जमाफीचा जो विषय आहे तो कृषी खात्यात नाही तर सहकार्याच्या सानिध्यात आहे, तर सरकार खातं माहिती मागत असतो, अपडेट घेत असतो आणि त्यानंतर निर्णय घेतला जात असतो। पण कृषी मंत्री असल्याकारणाने त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं की सरकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात माहिती गोळा करत आहे। सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती टॉप झालेली असून आपल्याला जवळजवळ 4 महिने तरी वाट बघावी लागेल। आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यावर आम्ही शेतकऱ्यांना दिलेला शब्द नक्कीच म्हणजेच पाडू। त्यानंतर माणिकराव कोकाटे नक्की काय म्हणाले ते जाणून घेऊया। चांगली नाही आणि वाईटही नाही। शेवटी कसं आहे की आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला भगिनीमुळे तिजोरीवर जो थोडासा बोजा पडलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्लस करता येत नाही, म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत आणि मागे पुढे करून त्यातून जरा थोडीशी उत्पन्नात वाढ झाली की आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मागे पुढे होईल, पण ते कधी ना कधीतरी होणार 100%। शेतकऱ्यांच्या सगळ्या कर्जमाफीला लाडक्या बहिणी असतात नाही नाही, अजिबात नाही। आम्हाला हे बघा, जर शेतकऱ्यांच्या जर लाडक्या बहिणींना शेतकरी अडथळा ठरत होते तर मग शेतकऱ्यांना आम्ही 7 वर्षापर्यंत वीज बिल का बरं माफ केलं? 15,000 कोटी आम्ही शेतकऱ्यांना दिलेच ना, दिले नाही का राज्याने? मग ठीक आहे, 40-42,000 कोटी रुपये आमच्या महिलांना गेले असतील, कमी जास्त प्रमाण झालं असेल, आणखी थोड्याफार प्रमाणात पैसे मिळाले की कर्जमाफीचा निर्णय होईल। त्यामुळे असं काही नाहीये। 300 रुपयाची खताची गोणी घ्यायची किंवा औषधाची बाटली घ्यायची आणि त्याला जोडून अजून एक 800 रुपयाचं दुसरं औषध घ्यायचं जे त्या शेतकऱ्याला नको असतं। म्हणजे अशा प्रकारे जर कोणी लिंकिंग करत असेल तर त्याच्यावर एक कंट्रोल आम्हाला आणावं लागेल। त्यामुळे हे सगळं केंद्राशी बोलल्याशिवाय होणार नाही। केंद्र सरकार याच्यामध्ये 50% योजना आमच्या केंद्र सरकारशी निगडीत आहेत, त्यामुळे केंद्राला विश्वासात घेतल्याशिवाय याच्यातून सुरळीतपणा निघू शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे। त्यामुळे केंद्राशी एकदा बोलून खतं आणि औषधं, बी बियाणं या संदर्भातला मोठा इश्यू आहे, तो केंद्र सरकारची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। सर, कांद्याच्या संदर्भात कांद्याच्या भावाचा प्रश्न नाही आहे। कांद्याची एमईपी कमी, आपलं उत्पादन खर्च कमी व्हावा या संदर्भात आमचे काही प्रयत्न सुरू आहेत, कारण शेवटी पुन्हा एकदा ते औषधं, बी बियाणं, लागवड या खर्चाचं 1,500 रुपये कमीत कमी क्विंटलला त्याचा खर्च होतो आणि त्याला मिळतात आता 1,700-1,800 रुपये किंवा फार झालं तर 2,000 रुपये मिळतील शेतकऱ्यांना। पण तो प्रॉफिट रेशिओ जो आहे ना तो अत्यंत कमी आहे। त्यात ट्रान्सपोर्टेशन नाही, बाकीच्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे त्या शेतकऱ्याला काही शिल्लक राहत नाही। त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून हमी भाव कसा देता येईल किंवा हमी कशी घेता येईल एखाद्या पिकाची, त्या संदर्भातले माझे प्रयत्न असणार आहेत। आता तसे मजुरी रेट वाढलेलेच आहेत ना। आता ठीक आहे ना, तुम्ही आता सगळं बहिणीवरच अवलंबून का बरं राहता? तुम्ही काम करायला पाहिजे पुरुषांनी। बघा, ते ऑथेंटिक त्यांचं पेपर्स आल्याशिवाय त्यांना अनुदान मिळणार नाही। तर जोपर्यंत ते कशामुळे राहिले ते बघावं लागेल, त्यांचे पेपर्स अपूर्ण असतील तर मग त्यांना ते अनुदान मिळणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।